कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करत असताना डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म डिस्कस केली. मला एक गोष्ट सांगा, एंडोस्पर्म ही एंजिओस्पर्म मध्ये डेव्हलप होणारी सेकंड फर्टिलायझेशनचा प्रोडक्ट आहे. आणि एंडोस्पर्म जे एंजिओस्पर्म मध्ये डेव्हलप होते ती ट्रिप्लॉइड असते, कारण ती फ्युजन ऑफ, मला वाटते, सेकंडरी न्यूक्लियस जो डिप्लॉइड असतो आणि एक मेल गॅमेट जो हेप्लॉइड असतो त्यापासून येते. नंतर आपण डिस्कस करताना डिस्कस केलं होतं की एंजिओस्पर्म मध्ये मला वाटते एंडोस्पर्म डेव्हलपमेंटचे 3 टाईप आपण डिस्कस केले. पहिला होता न्यूक्लियर टाईप, ज्यामध्ये फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होतात. मोस्ट ऑफ द एंजिओस्पर्म न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्म डेव्हलप करतात. दुसरी एंडोस्पर्म डेव्हलपमेंट जी होती ती होती सेल्युलर, बरोबर आहे, ज्यामध्ये कॅरिओकायनेसिस इज फॉलोड बाय सायटोकायनेसिस, म्हणजे न्यूक्लिय डिवाइड झाला की लगेच सेल वॉल फॉर्मेशन होते. आणि तिसरी होती ती हॅलोबायल होती, अजून एक मोझॅक टाईप होती. त्या व्हिडिओमधून ना त्याचे सगळे एक्झाम्पल्स व्यवस्थित रिवाइज करा. आज जो टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे दॅट टॉपिक इज रिलेटेड विथ डेव्हलपमेंट ऑफ एंजिओस्पर्मिक प्लांट का एम्ब्रियो. तुम्ही एंजिओस्पर्मिक प्लांटकडे जेव्हा येता तेव्हा एंजिओस्पर्मिक प्लांटचा एम्ब्रियो कसा डेव्हलप होतो हे आज आपल्याला डिस्कस करायचं आहे. आता एम्ब्रियो या पर्टिक्युलर प्रोसेसकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा प्रोडक्ट ऑफ फर्टिलायझेशन इज कन्सिडर्ड टू बी झायगोट, बरोबर आहे. आणि हा झायगोट कसा असतो? डिप्लॉइड. काही सर्टन पिरियड नंतर हा झायगोट स्वतःची डेव्हलपमेंट सुरू करतो आणि कन्वर्ट होतो कशामध्ये? मल्टी सेल्युलर एम्ब्रियोमध्ये. प्रोसेस ऑफ कन्व्हर्शन ऑफ झायगोट इनटू द एम्ब्रियो या पर्टिक्युलर प्रोसेसला कन्सिडर करत असाल तर दॅट प्रोसेस इज कॉल्ड एम्ब्रियोजेनेसिस. व्हॉट इज दिस प्रोसेस इज कॉल्ड? एम्ब्रियोजेनेसिस. आता बेसिकली जेव्हा तुम्ही एम्ब्रियोजेनेसिस कडे येता तेव्हा एम्ब्रियो जो एंजिओस्पर्मिक एम्ब्रियो सॅक मध्ये डेव्हलप होतो that development will takes place towards micropillar end. So development of embryo, you should remember, development of embryo जी ovule मध्ये होते, that development of embryo will takes place towards micropillar end, दुसरी गोष्ट, जेव्हा जेव्हा एम्ब्रियो डेव्हलप होतो तेव्हा एम्ब्रियो डेव्हलपमेंट तेव्हा सुरू होते एंजिओस्पर्म मध्ये जेव्हा सर्टन amount of endosperm will be formed. Certain amount of endosperm will be formed. Certain amount of endosperm तयार झाल्याशिवाय you can say that development of embryo will not started. मग असा कोणता पॉइंट असतो जो एम्ब्रियोची डेव्हलपमेंट ट्रिगर करतो? तर दॅट विल बी कन्सिडर्ड टू बी फॉर्मेशन ऑफ विस्पर्म एंडोस्पर्म. सो embryo basically develop from zygote, diploid zygote. That is called embryogenesis. Development of embryo always occurs towards which pillar end? Micropillar end. And it is triggered up to the certain amount of endosperm will form. Now basically angiosperm मध्ये जो पर्टिक्युलर एम्ब्रियो डेव्हलप होतो, एंजिओस्पर्म मध्ये जो पर्टिक्युलर एम्ब्रियो डेव्हलप होतो त्या एम्ब्रियोची डेव्हलपमेंट सर्वात पहिले स्टार्ट होते फ्रॉम झायगोट. सो लेट अस सपोज कन्सिडर करा की मी इथे डिप्लॉइड झायगोट कन्सिडर करतोय. डिप्लॉइड कोण? झायगोट. आता हा पर्टिक्युलर जो डिप्लॉइड झायगोट आहे तो डिप्लॉइड झायगोट डिवाइड होतो आणि डिवाइड झाल्यानंतर तो 2 सेल्स तयार करतो. तर झायगोट विल डिवाइड अँड फॉर्म 2 सेल्स. झायगोटने 2 सेल्स तयार करताना एक अप्पर सेल तयार होतो आणि एक लोअर सेल तयार होतो. द अप्पर सेल व्हेन यू सपोज टू कन्सिडर, द अप्पर सेल विल बी स्मॉल. अप्पर सेलला कन्सिडर करत असाल तर अप्पर सेल विल बी स्मॉल आणि लोअर सेलला कन्सिडर करत असाल तर लोअर सेल विल बी लार्जर. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा अप्पर सेल कडे येता तेव्हा अप्पर सेल व्हॉट एव्हर इज प्रेझेंट, ओके, सो दिस इज कन्सिडर्ड टू बी अप्पर स्मॉल सेल and this is considered to be larger basal cell. Now basically when you talk about the upper small cell, that particular cell will form towards chalazal end. Form towards which end? Chalazal end. And the larger basal cell whatever is present, that will form towards micropillar end. Micropillar end. Now upper small जो chalazal cell है, that particular cell whatever is present, that is called embryonal initial. Embryonal initial, or you can say it is called simply embryonal cell. And when you're supposed to consider micropillar cell which will develop towards micropyle,
that is whatever is present, that is nothing but called suspensor initial. What is it called? Suspensor initial. Why I'm dividing this particular two cell into different types? This is because when you talk about this stage of embryo, this is called two cell stage. What is this stage is called? Two celled stage. आणि टू सेल स्टेज एम्ब्रियो जेव्हा तयार करतो, that particular two cell stage is nothing but called pro embryo. What is this embryo is called? Pro embryo. Now what will happen after some time? This particular, let us suppose, embryo will start development. Now when this particular embryo will start development, the suspensor cell, listen carefully, the suspensor cell whatever is present, it will undergo transverse division. It will undergo which division? Transverse division. And these particular transverse division whatever is present, that will divide transversely, and a filament like structure will form. It will form a filament like structure. So if I suppose to consider, let us suppose we will consider same side, the upper smaller cell. What is the upper smaller cell is called? Embryonal initial. Okay. And then it will form a row of cells because it divide transversely. And when it divide transversely, it will form a row of cell. And the last cell, whatever is present, that will become solen like this. Now, when it form this row of cell, this row of cell, whatever is present, that is nothing but called suspensor. What is the row of cell is called? Suspensor. Now, you can remember की या पार्ट पासून आपण इथून पुढे एम्ब्रियो डेव्हलप करणार आहे. मग तो पर्टिक्युलर एम्ब्रियो जो डेव्हलप होतोय, त्या एम्ब्रियोला ओव्ह्यूल मध्ये पुश करण्याचं काम किंवा एंडोस्पर्म मध्ये पुश करण्याचं काम कोणता स्ट्रक्चर करतो? सस्पेन्सर. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारला की सस्पेन्सरचं फंक्शन काय? तर सस्पेन्सर पुशेस द एम्ब्रियो, पुशेस द डेव्हलपिंग एम्ब्रियो. अजून आपण डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सुरू केली नाही, आपण सस्पेन्सरला डिस्कस करतोय. सो तो एम्ब्रियो जो डेव्हलप होतोय त्याला नीट न्यूट्रिशन मिळावं म्हणून एंडोस्पर्मला पुश करण्याचं काम किंवा एंडोस्पर्म मध्ये त्या एम्ब्रियोला पुश करण्याचं काम कोण करतो? सस्पेन्सर. आता या सस्पेन्सर कडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा सस्पेन्सर लोअर साइडला जो सस्पेन्सरचा पार्ट असतो किंवा सेल असतो, that lower part will become swollen. The suspensor whatever is present, that suspensor ka lower part whatever is present, that will become swollen, or you can say that the first cell of the suspensor will become swollen. And this swollen part of the suspensor whatever is present, that is called hostorium. What is this part is called? Hostorium. So hostorium la consider karat asal, the hostorium is first cell which will become swollen. Another point you have to remember that the upper part of suspensor, this upper part of suspensor whatever is present, that is called hypophysis. What is this upper part is called? Hypophysis. Is this clear with you? This is development of suspensor. Now once the development of suspensor will be takes place, now the embryonal initial cell means this embryonal initial cell will undergo 3 successive mitotic division. 3 successive mitotic division. आता जेव्हा हा एम्ब्रियोनल इनिशियल आपल्यामध्ये 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन करतो, तेव्हा त्या 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन केल्यानंतर 1 2 3 म्हणजे एक मायटोटिक डिव्हिजन झाली की 2 2 चे 4 4 चे 8. म्हणजे याचा अर्थ असा की या एम्ब्रियोनल सेल मध्ये इथून पुढे like this you can say that हा सस्पेन्सर आहे आणि इथे कन्सिडर करत असाल तर हॉस्टोरियम प्रेझेंट आहे. Here if you supposed to consider, here there will be formation of you can say that 8 cells. आणि 8 cells तयार झाल्यानंतर ही जी एम्ब्रियोची स्टेज तयार होते त्याला ऑक्टंट स्टेज म्हणतात. कोणती स्टेज? ऑक्टंट स्टेज. सो ऑक्टंट स्टेज या शब्दाचा अर्थ काय? तर त्या पर्टिक्युलर एम्ब्रियो मध्ये 8 सेल्स डेव्हलप होतात. आता ऑक्टंट स्टेजला जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा या ऑक्टंट स्टेज मध्ये इथे जे सेल्स प्रेझेंट आहे, ओके आय विल ड्रॉ द सेल्स इन डिफरंट मॅनर. आपण टिपिकल 8 सेल्स ड्रॉ करूया. ओके लेट अस सपोज कन्सिडर करा की दिस इज फर्स्ट सेल, सेकंड सेल, थर्ड सेल, फोर्थ सेल, फिफ्थ, 6, 7 and 8. Okay, now these are the 8 cell that is called octant stage of embryo. आता ही ऑक्टन स्टेज तयार होत असताना जे सेल्स अप्पर लेयर वरती प्रेझेंट आहे किंवा अप्पर टायर वरती प्रेझेंट आहे
these particular upper tier cells, या अप्पर टायर सेल्सला कन्सिडर करत असाल तर अप्पर टायर सेल्स पासून त्या प्लांट एम्ब्रियोचे प्ल्युमुल, प्लांट एम्ब्रियो का प्ल्युमुल आणि कॉटिलिडॉन डेव्हलप होतो. प्ल्युमुल आणि काय डेव्हलप होतो, कॉटिलिडॉन. त्यामुळे प्लांट का प्ल्युमुल अँड कॉटिलिडॉन विल डेव्हलप फ्रॉम अपर टायर. Upper tier 4 cells, so you can say that 4 cells of upper tier. Okay, so I will write down here four cells of upper tier. Then you can consider the another 4 cells of lower tier. खाली असणारे जे पर्टिक्युलर लोअर टायरचे राहिलेले 4 cells आहेत, दॅट लोअर टायर सेल्स वॉट एव्हर इज प्रेझेंट, त्यापासून प्लांट एम्ब्रिओचा दुसरा पार्ट डेव्हलप होतो. अँड दिस पर्टिक्युलर लोअर टायर पार्ट विल डेव्हलप hypocotyl and plus it will develop radical. Hypocotyl and what? Radical. So you can consider that की जेव्हा तुम्ही ऑक्टन स्टेजला कन्सिडर करता तेव्हा ऑक्टन स्टेजमध्ये जो अप्पर टायर प्रेझेंट आहे त्या अप्पर टायर मधले 4 cells प्ल्युमुल आणि कॉटिलिडॉन डेव्हलप करतात, आणि जे लोअर 4 cells प्रेझेंट आहेत त्यांच्यामधून हायपोकॉटिल आणि काय डेव्हलप होतो, रेडिकल. आता हा पार्ट तुम्हाला माहिती आहे, दिस पार्ट इज कन्सिडर टू बी काय, सस्पेन्सर. मीनवाईल हळूहळू जो सस्पेन्सर आहे तो सस्पेन्सर डिजनरेट होतो, बरोबर आहे. आता या सस्पेन्सरच्या इथे तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला सांगितलं होतं कोणता फायसिस होता, हायपोफायसिस. हायपोफायसिसला कन्सिडर करत असाल तर हायपोफायसिस सुद्धा एम्ब्रिओ डेव्हलपमेंटमध्ये टेक पार्ट करतो. आणि हायपोफायसिस जो आहे तो पर्टिक्युलर हायपोफायसिस एम्ब्रिओ डेव्हलप होत असताना किंवा पुढे प्लांट डेव्हलप होत असताना रॅडिकलचा पार्ट डेव्हलप करतो, पार्ट ऑफ रॅडिकल मध्ये टेक पार्ट करतो, अँड इट विल ऑल्सो टेक पार्ट इन डेव्हलपमेंट ऑफ रूट कॅप. डेव्हलपमेंट ऑफ रूट कॅप. त्यामुळे ऑक्टन स्टेज जी आहे ती ऑक्टन स्टेज मोनोकॉट आणि डायकॉट मध्ये सेम आहे. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन मोनोकॉट अँड डायकॉट विल बी सेम अप टू विच स्टेज, ऑक्टन स्टेज. त्यानंतर द सीड विच इज फॉर्मिंग 1 cotyledon that is called monocot and forming 2 cotyledon that is called dicot. But octane stage you have to remember worth. Later on what will happen, this particular octane stage embryo whatever is present, this octane stage embryo I will draw here. After some time the octane stage embryo will take a typical shape like this, and this is considered to be suspensor, and इथे consider करत असाल तर hostorium. This particular embryo का shape whatever is present, that is called heart shape embryo. This shape, heart shape embryo. And after some time this heart shape embryo whatever is present, that will also become deepen, and when this embryo will become deepen it will develop like this structure, and it will become horse shoe shape embryo. Horse shoe shape embryo. And now when you talk about this horseshoe shaped embryo, this will develop cotyledons. I will showing 2 cotyledons here. It will develop cotyledon, plumule, and radical. So when you talk about the plant embryo, if I suppose to consider this is degenerating hostorium and degenerating suspensor, and this is the plant embryo which is developing. आता हा plant embryo जर develop होत असेल तर this part whatever is present, this is called cotyledon. What is this called? Part is called cotyledon. Here if you suppose to consider this part is called plumule, and here somewhere from roots will become, that part is considered to be radical. What is this part is called? Radical. Am I right? Okay. So basically this is considered to be development of embryo in case of angiosperm. Let us revise this. I have told you that the conversion of zygote into embryo, that is called embryogenesis. Angiosperm मध्ये embryogenesis whatever is present, that will be triggered by development of certain amount of endosperm. Growth of development of embryo will take place towards micropillar end. Now what will happen, the diploid zygote whatever is present, that diploid zygote will develop or divide and form 2 cell stage. Now 2 cell stage is called which embryo? Proembryo. The proembryo whatever is present, its upper whatever the smaller chalazal cell is present, that is called embryonal initial, and the lower larger basal micropillar cell whatever is present, that is called suspensor initial. Now what will happen, this suspensor initial cells undergo transverse division and form a filament like structure that is called suspensor. Suspensor whatever is present, that first cell will become swollen to form hostorium, and the upper cell is called hypophysis. Now what will happen, this embryonal whatever the cell is present, it undergo 3 successive mitotic division, and you can say that it will form 8 cell stage, that is called octant stage. आता ही जी ऑक्टन स्टेज तयार झाली आहे त्या ऑक्टन स्टेजच्या
वरती असणारे अप्पर टायरमध्ये असणारे जे 4 सेल्स आहेत ते 4 सेल्स प्लुमोल आणि कॉटिलिडॉन डेव्हलप करतात. आणि लोअरमध्ये असणारे जे 4 सेल्स आहेत ते हायपोकॉटिल आणि काय डेव्हलप करतात, रेडिकल. मी सस्पेन्सर डिस्कस करताना तुम्हाला सांगितलं होतं की दिस इज हॉस्टोरियम अँड हायपोफायसिस. हायपोफायसिस एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये टेक पार्ट करतो आणि हायपोफायसिस पासून पार्ट ऑफ द रेडिकल आणि कोणती कॅप डेव्हलप होते, रूट कॅप. आता हा ऑक्टंट स्टेज जो आहे तो पुन्हा ग्लोब्युलर स्टेज तयार करतो आणि ग्लोब्युलर स्टेजमध्ये क्लेफ्ट तयार होते अँड एम्ब्रियो बिकम हार्ट शेप. दॅट क्लेफ्ट विल डीपन्स, अजून डीप जाते ती क्लेफ्ट आणि हॉर्स शू शेप एम्ब्रियो तयार होतो. आणि हॉर्स शू शेप एम्ब्रियो तयार झाल्यानंतर शेवटी द एम्ब्रियो विल बी फॉर्म which is having cotyledon, plumule and radicle. That is whatever is present, that is nothing but called development of embryo. या डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियोला लक्षात ठेवताना दोन गोष्टी लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा हा पर्टिक्युलर 2 सेल स्टेज एम्ब्रियो प्रो एम्ब्रियो तयार होतो तेव्हा त्या पर्टिक्युलर प्रो एम्ब्रियो मध्ये स्मॉल जो सेल तयार होतो दॅट इज कॉल्ड चलाझल. बरोबर आहे. आणि चलाझला जो तयार होतो तो एम्ब्रियोनल इनिशियल, ज्यापासून एम्ब्रियो डेव्हलप होतो. आणि मायक्रोपिलारकडे सस्पेन्सर इनिशियल डेव्हलप होतो किंवा तयार होतो, ज्यापासून सस्पेन्सर डेव्हलप होतो. दुसरी गोष्ट सस्पेन्सर मध्ये हॉस्टोरियम आणि हायपोफायसिस. एम आय राईट? देन वेन यू सपोज टू कन्सिडर ऑक्टन स्टेज दॅट इज कॉल्ड 8 सेल स्टेज. या ऑक्टन स्टेज मध्ये अप्पर टायर पासून प्लुमूल आणि कॉटिलिडॉन, लोअर टायर पासून हायपोकॉटिल आणि रेडिकल. दिस इज ऑक्टन स्टेज, हार्ट शेप, हॉर्स शू शेप, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो विल टेक्स प्लेस. दिस इज कन्सिडर टू बी एंजियोस्पर्म की डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. आता नेक्स्ट लेक्चरला कन्सिडर करत असाल तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ सीड आणि डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट डिस्कस करायची आहे. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू.